सुरुवात आपण करणार आहोत राजकीय बातमीनं. कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधील तिढा अद्याप कायम असल्याचं दिसतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा या जागेवर दावा केलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही वर्षानुवर्ष लढवत आहोत आणि त्यामुळे आता ही जागा भाजपला मिळावी असा आम्ही दावा केलाय. तर हा दावा वैयक्तिक नाही तर पक्षासाठी असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. या मतदारसंघावर निलेश लाडला वर्षानुवर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणूक लढवतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ असल्याने आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून, वैयक्तिक दावा नाही आहे, पक्षाला मिळावी म्हणून. रेकॉर्ड ब्रेक करून लोकसभेमध्ये जाल का, संधी मिळाली तर? मी सगळीकडे रेकॉर्ड ब्रेकच करतो. आता काही लोक बोलतायत ना हे असं करू, पण संपलात तुम्ही, काय राहिलं नाही. आताचे खासदार असतील, काही जिल्ह्यात आमदार असतील, दोन्ही जिल्ह्यात, त्यांचं काही खरं नाही. अजून आम्ही सुरू झालो नाही. सुरू झालो ना ना पत्रकार थोपू शकत ना तेही थोपू शकत. तर इकडे ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंनाच तिकीट मिळालं पाहिजे, म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार हा 2.5 लाख मतांनी निवडून येईल असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. ची कृपा ही सत्याच्या बाजूनेच असणार आणि सत्याची कास धरून आम्ही जे सर्वजण चाललेलो आहोत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या सत्याचा विजय आई भराडी देवी करणारच. लोकसभेच्या रिंगणात आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चर्चा आहे. या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीत काही देवीला साकडं घातलं नाही? देवीला मी साकडं घालतो की त्यांना उभं करच, म्हणजे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर. पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला आघाडीचा खासदार 2.5 लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार असा निर्धार संजयभाई. तर जळगाव लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं असं खुलं आव्हान पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय. महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभेची जागा ही ठाकरे गटाला सुटलेली आहे आणि त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांचं ठाकरे गटाला आव्हान त्यांनी दिलंय की ते डिपॉझिट वाचवू शकत नाहीत, बाकी काय बोलायचं, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ठाकरे गटाला ही जागा सुटलेली आहे जळगाव लोकसभेची, आणि तुमच्या विरुद्ध जोरदार तयारी ठाकरे गटाने केली. अरे डिपॉझिट वाचवा म्हणा, डिपॉझिट, बाकी काय डिपॉझिट नाही वाचू शकत, बाकी काय बोलायचं. तर आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 195 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणि पहिल्या यादीमध्ये वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, तर विदिशामधून शिवराज सिंग चौहान, गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया अशा दिग्गजांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी यादीत 34 मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. तर या यादीत 2 माजी मुख्यमंत्र्यांची नावं देखील आहेत. 47 जागांवर युवा उमेदवार देण्यात आले आहेत, तर 28 जागांवर अनुसूचित जातींमधील उमेदवार, तर 57 जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्यात येणार आहे. पहिल्या उमेदवारी यादीत दिल्लीतून दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर दिल्ली येथून भाजपनं मनोज तिवारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि वादग्रस्त खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं तिकीट मात्र कापण्यात आलंय आणि स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.
आता भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। अशामध्ये आता अमित शहा 5 तारखेला जळगाव आणि संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। अमित शहा यानंतर तातडीने मुंबईत महायुतीच्या बैठकीसाठी दाखल होणार आहेत। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बसून महायुतीचा फॉर्म्युला ठरेल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तर जागा वाटपाचा हा फॉर्म्युला ठरल्यानंतर राज्यातील भाजपच्या उमेदवारांची यादी ही दिल्लीतून घोषित होईल अशी चर्चा सुद्धा करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीचा जागा वाटप होण्याआधीच महायुतीत अंतर्गत वाद सुरू देखील झालाय। तर याला कारण ठरतंय रत्नागिरी लोकसभेची जागा। आता शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते रामदास कदम यांनी रत्नागिरीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। सगळ्याच पक्षांना संपवून भाजपला आता एकट्याला जिवंत राहायचंय का असा सवालच कदमांनी मित्र पक्षाला विचारल्यानं नवा वाद निर्माण झालाय। जागा वाटपावरून महायुतीत महाभारत, भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचंय। रत्नागिरीवरून रामदास कदमांचा उद्रेक, लोकसभा जागा वाटपाआधीच दावे प्रतिदावे। तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा हा उद्रेक। खरं तर महायुतीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही, पण त्याआधीच काही जागांवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या राणे समर्थकांकडून तशी तयारीही सुरू झाल्याची चर्चा आहे। पण त्या नुसत्या चर्चेनंच शिंदेंच्या शिवसेनेचे संवेदनशील नेते रामदास कदमांनी भाजपला खडे बोल सुनावलेत। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही, असं होता नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही। रामदास कदमांच्या या उघड टीकेनं विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाल्याचं दिसतंय। या तिन्हींमधला संघर्ष आता तर दिसतोच आहे, तो थोडा सुरुवाती, अजून तर खरा पिक्चर पुढे आहे। म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे, आता खरा सिनेमा तर आपल्याला जसजशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे। रायगड आणि रत्नागिरी या जागेवर महायुतीमध्ये सध्या वाद मला माहित नाही। महायुती त्यावरती रामदास कदम असे म्हणाले, मला माहित नाही कोण रामदास कदम, त्यांचं ते बघतील ना, आम्ही आमच्याविषयी बोलू। भाजपनंही रामदास कदमांच्या या टीकेवर जोरदार पलटवार केला। रामदास कदमांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील म्हणत भाजप प्रदेशाध्यक्षांनी रामदास कदमांकडे दुर्लक्ष केलं। तर अशा आरोपांना काय उत्तर द्यायचं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनीही जास्त बोलणं टाळलं। रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील। अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही। विरोधकांची टीका आणि मित्रपक्षांच्या तिखट प्रतिक्रियांनंतर शिंदेंच्या शिवसेनेलाही रामदास कदमांच्या उद्रेकावर समन्वयाची भूमिका घ्यावी लागली। तिघांमध्ये एवढं एकमत आहे की आपण बघितलं की सेना आणि भाजपमध्ये पालघरच्या सीटवरून खूप ताणाताणी झालेली होती। शेवटी भाजपने पालघरची सीटसुद्धा सोडली आणि आपला कॅन्डिडेटसुद्धा दिला। बरोबर आहे ना, मैत्रीमध्ये हे सगळं चालतं। इथे नारायण राणे लढणार की दुसरे कोणी, हे बघा, जो काय निर्णय होईल सर्वांना विश्वासात घेऊन, नारायण राणे साहेब तर ज्येष्ठ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। एकंदरीतच रामदास कदमांच्या भाजपवरच्या विखारी टीकेनं जागा वाटपावरून महायुतीत महाभारत सुरू झाल्याचं दिसून येतं। आता रत्नागिरीचा हा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवतात, की महायुतीतील अंतर्गत वाद असाच उफाळून येत राहतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तर आता धाराशिवचे प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो महासन्मान योजनेची रक्कम ही 28 फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामधील 2,33,866 शेतकऱ्यांच्या खात्यात 140,31,00,000 रुपये जमाही झालेत. दुष्काळाशी सामना करत असतानाच शेतकऱ्यांच्या खात्यात हे 6,000 रुपयांचं अनुदान आल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत. कल्याण पश्चिमेकडे 12वेतल्या घनकचरा प्रकल्पात भीषण आग लागली आहे. काही वेळामध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलं. तर या घनकचरा प्रकल्प लगतच महापालिकेचा बायोगॅस प्लांट आहे आणि त्याला धोका पोहोचण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. 12वे डम्पिंग ग्राउंड येथे बायो ऑइलच्या प्रकल्पाशेजारी आग लागल्याची वर्दी आली. त्या वर्दी मिळताच आम्ही तत्क्षणी निघून तिथे पोहोचलो. बघितलं असता आग मोठी कंपाऊंड जवळ पोहोचलेली होती बायो ऑइलच्या आणि गॅसच्या. तर कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून आग आटोक्यात आणली आणि पुढे होणारा मोठा दुर्घटना टळली. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन आहे. तर या प्रकट दिनानिमित्तानं वाशिम शहरातील मुख्य मार्गांवरून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली आहे. या पालखी नगर प्रदक्षिणा सोहळ्यात जिल्ह्यामधील 50 दिंड्यांनी सहभाग घेतलाय. टाळ मृदुंगाच्या तालावर पावली खेळत महिला भाविक सहभागी झाल्या. यावेळी संपूर्ण वाशिम शहर संत गजानन महाराजांच्या जयघोषात दुमदुमून गेलंय. तर सांगलीमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं सांगली जिल्हा महासंस्कृती महोत्सव पार पडतोय. 6 मार्चपर्यंत पार पडणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर यावेळेस या 5 दिवसांच्या महासंस्कृती महोत्सवाचा सगळ्या सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलंय. तर राजमती क्रीडांगणावर आयोजित भव्य संस्कृती कार्यक्रमात ज्ञानेश्वर मिश्रा यांनी विठ्ठल गीतांवर सगळ्यांना विठूचरणी लीन केलंय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं अनेक सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करत या महासंस्कृती महोत्सवाची शोभा वाढवली. आणि आता बातमी एका खाकीतल्या खलनायकाची. बुलढाणा जिल्ह्यामधल्या तामगाव पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी या पोलिसानं संशयिताला अमानुष मारहाण केली. बुलढाण्यामधील पातुर्डा इथं ही घटना घडली आहे. तर रिक्षात प्रवासी बसविण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता आणि हे वादाचं प्रकरण मग पोलीस ठाण्यात गेलं आणि यावेळेस तिवारी या हेड कॉन्स्टेबलनं कलम 107 अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलकडून सदर संशयिताला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मारहाण झालेल्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिवारी साहब ने मारे और वहाँ पर पुलिस स्टेशन के अंदर गए. पुलिस स्टेशन के अंदर जाने के बाद में पहले थाने जाते बात कर डाली तिवारी साहब ने नूप नारायण ने इन्होंने बात कर ली पहले और बाद में फिर मेरे को बुला के थानेदार को तिवारी साहब ने बोले कि उसको लेके जाओ और पीसीआर काढ़ो. तो पीसीआर काढ़ो तो नूप नारायण ने वीडियो शूटिंग बनाया. इन्होंने तिवारी साहब ने मेरे को बहुत मारे. आणि ही बातमी दाखवल्यानंतर तातडीनं पोलीस दलाला जाग आली. पोलीस अधीक्षक सुनील कडासे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना कठोर कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे.
तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यानंतर या कॉन्स्टेबलला देखील दणका देण्यात आलेला आहे। खाकीतला हा खलनायक आहे। एका संशयिताला अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागताच न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि या बातमीची दखल घेत त्यानंतर या कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। तर या संपूर्ण प्रकरणाची सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे। संदर्भामध्ये त्या कॉन्स्टेबलला सस्पेन्शन त्याचं केलेलं आहे। प्लस जो विक्टिम आहे तो हॉस्पिटलला कुठे गेला आहे त्याचा शोध घेऊन त्याची फिर्याद आम्ही घेत आहोत आणि ते तसं न झाल्यास सरकारतर्फे आमच्यातर्फे आम्ही त्याच्यामध्ये इमिडिएटली गुन्हा दाखल करून त्याच्यात कारवाई करणार आहोत। जे जे सेक्शन्स त्याच्यामध्ये लागतील या व्हिडिओप्रमाणे ते करण्यात येणार आहेत आणि ही निश्चितच खूप वाईट बाब आहे की पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे लोकांना आणून जर मारलं गेलं तर हे चुकीचं आहे आणि याच्या विरुद्ध कडक कारवाई आम्ही करतो आहे। प्लस अधिकाऱ्यांना आणि ज्युनियर स्टाफला सेन्सिटाईज करायची सुद्धा मोहीम आम्ही सुरू केलेली आहे ऑलरेडी। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।